माझं नाव रोशन कैलास निकम. हे माझे आजोबा आहेत. हे पायामध्ये फ्रॅक्चर आहेत. आता इथं आलो तर लिफ्ट बंद आहे. आता वरती घेऊन आलो तर ते खाली त्यांनी पहिले काय सांगितलं, वरती घेऊन जा पेशंटला. वरती घेऊन आलो. वरती घेऊन आले बोलले आता काही एक्सरे काढायचे म्हणे, ECG करायची, तर मशीन वर अवेलेबल नाही. परत आता खाली घेऊन जायचं. ही अशी झगजमारी कवर करायची आम्ही. इथं जर सगळ्या सुविधा आहेत, मग असे का प्रॉब्लेम येतात यांनी? इथं प्रशासन वगैरे याच्याकडे लक्ष देत नाही का? 1 महिन्यापासून ही लिफ्ट बंद आहे. याच्या अगोदर मी एक पेशंट घेऊन गेलो मागच्या गेल्या आठवड्यात, तेव्हाही तोच प्रॉब्लेम, आताही असा प्रॉब्लेम. आता पेशंटची परिस्थिती बघा कशी आहे. कुठून आलात तुम्ही? मी बिरोबा साकुरीवरून. हॉस्पिटलची लिफ्ट ही जेव्हापासून हॉस्पिटल सुरू झालं तेव्हापासून ती लावण्यात आलेली आहे. ती सध्या मेंटेनन्स तिचा सारखा होतो, त्यामुळे ती नादुरुस्त होते आणि ती लिफ्ट बदलण्याची पण कारवाई सुरू आहे. आणि ज्या लिफ्टचं जे मेंटेनन्स आहे ते PWD विद्युत विभाग यांच्याकडे असते. त्यांच्याकडे आमचा कंटिन्यूस फॉलोअप चालू आहे आणि ते पण कंटिन्यूस प्रयत्न करत आहेत आणि 2-3 दिवसात ती लिफ्ट चालू करून देतील व नवीन लिफ्ट घेण्यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न आहेत.